तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहेत भीमाशंकर। तर भीमाशंकर जाण्याचं कारण असं आहे की आमच्या गावातून 3 दिवस पालखी निघते स्वयंभू प्रतिष्ठान। पालखीला जाऊन 2 दिवस झालेले आहेत। तर आता आम्ही चाललेलो आहेत जीपमध्ये। तर तुम्हाला दाखवू पुढचा प्रवास, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आणि आपल्या जोडीला सतीश भाऊ रोटे आलेला आहे। सतीश भाऊ रोटे, तुला कसं वाटतंय? आपण किती तासामध्ये पोहोचू? तरी आपण पोहोचू ना 2 तासामध्ये। 2-3 तास लागतीलच। 2-3 तास लागतील। आणि चढायला डोंगर नाही, जायला आपल्याला 1 तास लागेल आणि चढायला 2-3 तास लागतील। 2-3 तास लागणार आहेत, कारण की आम्हाला डोंगर चढायचा आहे। आम्ही जुन्नर मार्गे न जाता आम्ही इकडून शॉर्टकटमध्ये जशी पालखी जाते तशी आम्ही जाणार आहेत। तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आम्ही किती जण आहेत ते तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, ही आपली जीप आहे आणि ते आलेले आहे ऋषी, ते 4 व्हीलरमध्ये इथे आलेले आहेत। विजय भाऊ पण आलेला आहे शापूरवरून, तो काही लक्ष देत नाही। ऋषी पण आलेला आहे, महाकालचा शर्ट घातलेला आहे त्याने। तर मित्रांनो, भीमाशंकरला जाण्यासाठी शापूरवरून मंडळी आलेली आहे। हर महादेव, हर हर महादेव। चलो भीमाशंकर। रमण आता या जिम मध्ये बसू। इथे विशालला का रात्री झालेला आहे, सगळी आमची मंडळी इथे। आता आम्ही थोड्या वेळात जाऊ। विशाल त्याचा मित्र पण आलेला आहे। कुठून आलेला आहे तो? आदिवलीवरून, जास्त काही लांब नाही। आपण व्लॉग मध्ये पण कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, थोड्याच वेळात आमचा प्रवास चालू होणार आहे आणि आम्ही पाण्याची बॉटल घेतलेली आहेत। दाखवतो पाण्याची बॉटल, खूप घेतलेले आहेत। विषयक पाण्याच्या बॉटल घेतलेले आहेत आणि नाश्ता पण केला आणि परत नाश्ता करणार होतो आम्ही। भाकरी गाडी तिकडे लावायला घेतलेली आहे। मित्रांनो, बघू शकता तुम्ही। अरे गाडी पुढे जाते ना, मस्त लागते ना। शिर्के काय 4 बाटल्या गेलो पुढं। मित्रांनो, आम्हाला रस्ता माहित नाही, तरी पण आम्ही आलोय पालखी मागे। ही आपली मंडळी चालू आहे। तर चुकामुक झाली तर आम्हाला परत मागे जायला लागेल। खूप थकलोय। थकलेलं असतोच नेहमी, काय करता? खूप मोठी मित्रांनो, आम्हाला आता भीमाशंकर जाण्याचा मार्ग भेटलेला आहे। कसा तरी तिथे एक बोर्ड लागलेला होता भीमाशंकर जाण्याकडे मार्ग, तर तिथं आम्ही आता सरळ चाललेलो आहे। सगळं पुरं झालं, पालखी बोरी विकले त्या पण सोडित नाही। नुसती माणसं पोरा काय होत्या, आवाज देतात पण काही जवळ येत नाही। मित्रांनो, इथं कारवीची झाडं वाढलेली आहेत। मित्रांनो, खूप काम सुटलेलं आहे। मी सर्वात लास्ट मीच आहे, सगळे पुढे चालतात। खूप दम लागलेला आहे। तर मित्रांनो, आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे। ते आम्ही घरून भाकरी आणलेले ते खाणार आहोत। मित्रांनो, आम्ही भाकरी आणि चपाती खाल्लेली आहे आणि आता पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे। एकाने 2-2, 3-3 भाकरी खाल्ल्यात।
सगळ्यात जास्त चाल नाही खाल्लं. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आम्ही फोटो काढायला थांबलो आणि मागेच राहिलो. खूप पुढे गेलेले आम्ही तिघच जण मागे राहिलो. दिसतोच एवढा पण काला नाही दिसणार का आमची मंडळी. इथे एक नंबर काम आहे आमची मंडळी. फोटोशूट चाललेलं आहे. हा ट्रेकर आहे 500 शिर्के ट्रेकर. खूप फिरतोय. माकड बघा कुठे चाललंय. सगळी चालत सरळ. मित्रांनो लास्टला आम्ही दोघेच राहिलेलो आहे. सगळी मंडळी पुढे निघून गेलेली आहे. आमच्या मागे अजून दुसरी कुठली तरी माणसं आहेत. हा थोडा वेळ बसतो. कसं तरी आपण आपल्या मित्रांच्या जोडीला आलो. एकटाच मागे राहिलो होतो. तेही थोडा आराम केला, मी थोडा आराम केला. आता परत चाललोय. आणि त्याने चिवडा खायला घेतलाय नाश्ता. बुंदी शेव खायला भारी आहेत. माग माऊली आमचे माऊली काका. नाही तर आम्ही आराम करण्यासाठी थांबलेलो आहेत. सगळी मंडळी बसलेली इथे. आहे करा. इथे आपल्याला सह्याद्री बघायला भेटते. आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे. आता थोडा लास्टचा टप्पा राहिलेला आहे. वरती चढतायत ते मित्रांनो. खूप दम लागलेला आहे. आणि इकडे भावांचा आपलं फोटोशूट चालू आहे. मित्रांनो आता आमचा फोटो काढून झालेले. आता पुढं बघा. तुम्हाला एक सल्ला देतोय की कधी पण ट्रेकिंगला येताना शूज घालून यायचे. मी एक चुकी केलेली आहे. एवढा मोठा डोंगर चढायचा होता तर मी फ्लिपफ्लॉप चप्पल घालून आलेले. तर तुम्ही कधी फ्लिपफ्लॉप चप्पल नका घालून येऊ. नेहमी शूज घाला. मला वाटलं का कमी असेल. मी पहिल्यांदाच आलोय. तर नेहमी ट्रेकर्स शूज का घालतात हे आज मला समजलंय. इकडून बघा. मी पुन्हा एकदा मागे राहिलेलो आणि आपली मंडळी पुढे निघून गेलेली आहे. तर आपण आता त्यांना परत त्यांच्या जोडीला जाऊ. एक धाव घेतोय मोठी. हा बघा कसा रस्ता आहे. लास्टच्या टप्प्याला आलोय आणि हे बाबा सांगतात आपल्याला का लास्ट जाम खरे हा चढायला जाम. फायनली आपण मंदिर तर नाही बोलता येणार पण फायनली आपण डोंगराच्या वर चढत चालू आहे. कारण की इथे आता सूर्यप्रकाश दिसायला लागलेला आहे. आणि 9, 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत. पण एकटाच मी मागे आहे. माझ्या मागे काही मुलं आहेत. आपली मित्रमंडळी सगळी पुढे थांबलेली आहेत आपल्यापर्यंत. मस्त गार हवा येते. तर मित्रांनो आपण भीमाशंकरच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहेत. आपल्या आता मित्रमंडळी कुठे आहेत फोन केला होता मी. आता तिथला लावायला घेतलं. हॅलो तर आपल्या आता तिथला लावून झालेला आहे. ही मंडळी पुढे गेलेली आहे. भोले शंकर नारायण.
फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत. आम्ही पोचलेलो आहेत पालखीच्या ठिकाणी. विशाल दादाने इकडे चालवलेलं आहे. बोलतो 1 नंबर स्पॉट आहे बोलतो फोटो काढण्यासाठी. मुंबई स्पॉट का आपण मुंबईच्या इकडे आलो. पहिले सवळा एक फोटो काढू जरा आराम करू मग तिकडे जाऊ मग येऊ जेवू मग आता आपण आलेलो मुंबई पॉइंटवर. हे सगळे दुःख असल्यामुळे मुंबई पॉइंट काही दिसत नाही. मुंबई दिसते इथून. मित्रांनो आपण गाड्या लावली होती तर मित्रांनो हा सगळा मुंबई कोकण पॉइंट आहे. मुंबई पॉइंट तर या दादांनी सांगितल्याप्रमाणे आपला कोकण पॉइंट आहे म्हणजेच मुंबई पॉइंट. हे खूप जास्त धुकं आहे त्याच्यामुळे काही मुंबई दिसत नाही. मित्रांनो आता आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आपला इथे मित्र भेटलेला आहे करण. आपला इथे मित्र आहे करण शिर्के. याचं पण यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. त्याने नवीनच गिम्बल घेतलेला आहे. चल मग दर्शन करायला येतोय ना. मग चला जाऊया. खूप मोठी लाईन लागलेली इथे. वरपासून कमीत कमी 400 मीटर लाईन असेल. खूप मोठी रांग असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतोय आणि आमच्या भावांचं मुखदर्शन झालेलं आहे. हरे 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 हरे. हे दर्शन करून घेतलेलं आहे. आता आपण करू. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपले मित्रपरिवार चांगले मुखदर्शन घ्यायला. आमचं मुखदर्शन झालेलं आहे. नाही ते मोक्षकुंड आहे. आपल्या इकडं फोटोशूट चाललेलं आहे. तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे तर मुखदर्शन घेऊन बाहेर. आम्ही खातो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. त्यांना आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही महाकालचा टी-शर्ट आपण गुल्फी देखील खायला घेतलेली आहे. मित्र काही माहीत नाही कुठे गेलं. बरोबर नाही उपवास गुल्फी दिली त्याने आम्हाला फसवला. मावा गुल्फी म्हणून त्याने आम्हाला मावा लावलाय. मावा लावलाय चुना नाही. तिकडे वरती गेले नसून इथं आराम करायचा प्लॅन केलेला आहे.